जय गुरु. हे गुरु सर. जय गुरु. जय गुरु. जय गुरु सर. जय गुरु. जय गुरु सर. जय गुरु सर. जय गुरु. माझी स्क्रीन दिसते ना? हो हा दिसते दिसतंय. सर. ओके. झाले 14. सुरू करूया. तर सुरू करायच्या आधी आपण काल मला वाटतं ही वाक्य केली होती. त्यातलं 9वं जे वाक्य आहे त्यात आपण डिस्कस करत होतो की क्या तुझे ईश्वर की कथा में आनंद नहीं आता. मग आपण केलं होतं किम त्वम ईश्वरस्य कथायाः आनंदम न लभसे. ठीक आहे. तर आपण ते डिस्कस करत होतो की ते तिथे त्वम पाहिजे का त्वाम पाहिजे, राईट? प्रथमा पाहिजे का द्वितीया पाहिजे? तर थोडा विचार केला, तुम्ही वाक्य बघितलं तर काय लाभतो? आनंद लाभतो. म्हणजे आनंद कर्म आहे. ठीक आहे, म्हणून ते द्वितीयेत आहे. कोणाला आनंद लाभतो? तुला. त्यामुळे तुला. आपण जरी तुला म्हटलं तर ते सलाते सलाते सगळं जात नाही. कर्ता कोण आहे? तर तो आहे. म्हणून ते प्रथमामध्येच पाहिजे. म्हणून ते त्वम ईश्वरस्य पाहिजे तिकडे. ठीक आहे. आणि दुसरं मलाही डाऊट आहे त्याच्याबद्दल. त्याने म्हटलंय ईश्वर की कथा में, म्हणजे इन द स्टोरी. म्हणजे तिथे सप्तमी असायला पाहिजे असं मला तरी वाटतं. आपण ते कथेपासून आनंद लाभत नाही का असा अर्थ केला त्याचा, कथा याहा करून. तर ते मी सरांना विचारेन, उषा ते आहेत का इथे? कथा याम पाहिजे ना तिथे? हा कथायाम पाहिजे. हा बरोबर, तिथे कथा याम पाहिजे. आणि 10वं पण कथायाम पाहिजे. कथा में आलंय ना. हा बरोबर, तिथे पण मग अहम कथायाम बहु कथायामच पाहिजे. आनंदम लभे. बरोबर, तिथेही कथायामच पाहिजे. सप्तमी पाहिजे तिथे. ठीक आहे. ते ह्या 2 करेक्शन तुम्हाला सांगायच्या होत्या. कथा में असं आहे ना. कथा मे आहे ना, म्हणजे कथेत, म्हणजे इन द स्टोरी. कथेचं असं होतं. हा, इन द स्टोरी. ठीक आहे, त्यामुळे तिथे सप्तमी पाहिजे. त्यामुळे ते कथायामच होणार दोन्ही ठिकाणी. ठीक आहे. ओके, आपण पुढचं वाक्य घेऊया आता. आपण ही वाक्य संपवूया आणि मग उषा ते मग आपण संधी सुरू करूया. चालेल ना? हो चालेल चालेल चालेल. ओके ओके. आता काल आपण करूया. प्रज्ञा ते घ्या वाक्य. प्रज्ञा ते तालाब में कपडे धोओगे. नाही येत का प्रज्ञा ते? अपर्णा ते घ्या वाक्य. क्या तुम तालाब में कपड़े धोएंगे? मी लिहिलं होतं वाक्य. ठीक आहे. किम त्वम तडागे में. बरोबर आहे, बरोबर आहे. तडागे, तालाब में म्हणजे सप्तमी पाहिजे तिथे. बरोबर आहे. तडागे. कपडे काय ना, वस्त्राणी. वस्त्राणी. बरोबर, वस्त्राणी. क्या त्वम तडागे वस्त्राणी क्षालयसि. हा, शुम आहे ना, मध्यम पुरुष आहे, एक वचन, म्हणून प्रक्षालयिष्यसि. किम त्वम तडागे वस्त्राणी प्रक्षालयिष्यसि.
सर शालेय शालेयिष्यति का प्रक्षालयिष्यति शालयिष्यति कसं? पण चालेल, प्रक्षालयिष्यति पण चालेल. प्र हा उपसर्ग आहे तिथे, म्हणजे विशेषतेने धुतो अशा दृष्टीने आपण तो प्र तिथे वापरलेला आहे. पण तुम्ही शालयिष्यसी केलं तरी चालेल. शालेयिष्यसि हा लिहिलंय हं. वस्त्राणी नाही लिहिलंय शालेय हा, लिहिलंय शालयिष्यसी पण चालेल. तर मी घेते आता. म्यूट राहिलं हा, होतं घ्या माझं. प्रज्ञाताई, घ्या. तो तेथे कपडे धुणार नाही. सॉरी, वह यहाँ कपड़े नहीं वह धोएगा. वहाँ कपडे नहीं धोएगा. हं. सहा तत्र वस्त्रम न शालयति. नाही, कपडे ते वस्त्र ना नपुंसकलिंगी आहे, म्हणजे काय होईल? बहुवचन हा, आहे ना. हा. वस्त्रम वस्त्राणि. वस्त्राणी. वस्त्राणि हा. वस्त्राणि न क्षालयति. शालयिष्यसि. हा, शालय शालेयिष्यति येणार ना? हा, प्रथम वह पुरुष आले. आहे, प्रथम पुरुष आहे म्हणून शालयिष्यति प्रक्षालयिष्यति. किंवा प्रक्षालयिष्यति. हं. विनयाताई, घ्या पुढचं वाक्य. विनयाताई. हो सर. हं. हाँ सर. घ्या. मैं प्रतिदिन वस्त्र धोता हूँ. हं. अहम प्रतिदिनम वस्त्रम क्षालयामि. मैं आलं ना अहम. हा, अहम प्रतिदिनम अहम वस्त्र प्रतिदिनम वस्त्रम वस्त्रा वस्त्रम अनेक वचनी घ्या. वस्त्राणि वस्त्राणी प्रक्षालयामि क्षाल- किंवा क्षालयामि. प्रक्षालयामि हं. किंवा बरोबर. क्षालयामि. किंवा प्रचं क्षालयामि. एकदा परत सांगता का? प्र म्हणजे काय आणि माहितीये का, कुठची गोष्ट उपसर्ग जर प्र आला ना, म्हणजे धातूच्या समोर प्र आला ना, तर काहीतरी आपण जेव्हा स्ट्रेस करतो एखाद्या गोष्टीवरती, तेव्हा आपण प्रक्षालयामि म्हणजे विशेषतेने तो धूत आहे अशा दृष्टीने आपण प्र उपसर्ग वापरतो तिकडे. जिथे जिथे आपण प्र वापरतो ते तो विशेषतेने एक म्हणजे काय? म्हणजे एक फोर्स प्रमाणे आपण एक म्हणतो मी धुतो अशा दृष्टीने एक फोर्स आहे त्याच्यामध्ये असा, म्हणजे विशेषतेने करतोय असं अशा दृष्टीने तो आपण प्र तिथे वापरला जातो संस्कृत मध्ये म्हणजे कुठच्याही धुतोच धातूच्या असं आधी. का? धुतोच. धुतो, हा, च नाही म्हणते ना तिकडे, पण धुतो, मी धुतो असं. मी धुतो असं. मला काय म्हणजे वाटतं, एक फोर्स येतो त्याच्यामध्ये ना. हे बरोबर आहे सर. पण स्थल काल निर्देशक उपसर्ग असलं की आपण सप्तमी वापरतो ना, म्हणून अहम प्रतिदिने येईल असं मला वाटतं. नाही नाही, प्रतिदिनमच येणार ते. सर, हा. एक विचारायचं होतं. हम्म. इथे आपण प्रक्षालयामी म्हटलंय ना, हम्म. तर प्रक्षालयिष्यामी असं नाही होत का इथे रूप? नाही, ते भविष्य काळ नाहीये ना, नाही, होता भविष्य हू काळ आहे ना, नाहीये ना तो. वर्तमान काळ आहे ना पण ते, मग वर्तमान काळ आहे तो. वर्तमान काळ आहे. म्हणून पण मग भविष्य प्रक्षालयामी. काळ असतं तर प्रक्षालयिष्यामी ना. परीक्षामी, बरोबर. मी हो. मी प्रतिदिन वस्त्र, आता प्रतिदिन मग येणार नाही तिथे, धुई. मैं वस्त्र धुऊंगा असं जर आलं असतं हा. तर मग हम्म. प्रक्षालिष्यामी वगैरे ते आलं असतं. हो सर, प्रक्षालयिष्यामि. धन्यवाद. श्वेताताई, घ्या पुढचं वाक्य. रमेश प्रतिदिन वस्त्र नहीं धोता. रमेश रमेशः वस्त्राणि न क्षालयति. प्रक्षालयति. न रमेशः प्रतिदिन प्रतिदिनम, इथे अनुस्वार राहिला. रमेशः प्रतिदिनम वस्त्राणि न क्षालयति किंवा प्रक्षालयति. प्रक्षालयति. बरोबर. शुभांगीताई, घ्या पुढचं वाक्य. कैसे पानी से धोता है. शुभांगीताई, वह घ्या. वह मस्तक को कैसे पानी से धोता है. सहा सहा
मस्तकाला काय येईल? मस्तकच म्हणायचं का? मस्तकच बघा. मस्त हा. मस्तकम मस्तको. ते मस्तक मस्तको ते म्हणजे मस्तक मस्तकम ना? ते मस्तक म्हणजे नपुंसकलिंगी आहे त्यामुळे नपुंसकलिंगी हा म्हणजे म्हणून मस्तकम वनम वने वनानी सारखं ना, म्हणजे बरोबर मस्तकम. हा. बरोबर. सहा मस्तकम कैसे. कैसे म्हणजे अव्यय. तुम्ही कथम जो आहे ते अव्यय हा हा. वापरा. कथम कथम म्हणजे हा कैसे कथम कसा. म्हणजे कसा कथम. कसा हम्म. मराठी ते वाक्य नाही सहा मस्तकम कथम कथम पानी से धोता है. जल जल- जलस्य जलस नाही नाही नाही, जलस्य नाही होणार. जल कसा चालेल? पाणी षष्टीच येईल ना पण? पाणी ने तृतीय ना तृतीय पाणी से पाण्याने. अच्छा, पाण्याने पाण्याने. हा म्हणजे तृतीय पाण्याने. येणार. ओके ओके. तृतीया. ज- मग जलानी का? जलेन जलेन देवेन जलेन. जलेन हा. जलेन देवेन सारखं जलेन अ, कैसे जलेन धोता है. कथम जलेन प्रक्षालयतीच होईल ना? बरोबर. प्रक्षालयती वह आहे. प्रक्षालयती. प्रक्षालयती वह बरोबर. प्रक्षालयती बरोबर. जलेन मराठी कथम सहा प्रक्षालयती. जलम इथे शिर सहा वापरले. शिर पण वापरू शकाल तुम्ही. शिर. हा. मस्तकम पण शिर. बरोबर आहे. ठीक आहे. सहा शिरम जलेन कथम प्रक्षालयती. हम्म. राजा प्रजा का पालन करता है. शुभाताई तर घ्या इथे पुढचं असं वाक्य. हा हो तर इथे राजा मराठीत वाक्य आहे. काय हे ते वाक्य नाहीये, त्याऐवजी दुसरं वाक्य आहे. मी वाचू का? काय आहे? तो आपले मस्तक स्वच्छ पाण्याने धुतो. अच्छा. हा असं आहे. तर सहा स्वयंमस्तकम स्वच्छेन जलेने येईल का? नाही स्वच्छ. उषा पाण्याचं स्वच्छला हे का शब्द काय आहे? शुद्ध जलेन शुद्ध जलेन चालेल. शुद्ध हा जलेन शुद्धेन शुद्ध जलेन. जलेन. किंवा की शुद्ध निर्मल पण निर्मल. चालेल. हा हम्म शुद्ध जलेन प्रक्षालयती. हम्म. आता ते जलेनचं विशेषण आहे त्यामुळे ते पण त्याच्याप्रमाणे चालेल. शुद्धे मग म्हणून शुद्धचं काय होणार सर? शुद्धेन शुद्धम होईल ना. शुद्धच शुद्ध शुद्धम तो जलेन. तर शुद्ध शुद्ध विश जलेन म्हणा ना. शुद्ध जलेन सरळ म्हण. शुद्ध जलेन विशेषणाप्रमाणे एक म्हणा. एक एक शब्द करा ना. शुद्ध जलेन संपलं. सोपं हा होतं. तर असं चालेल. हा शुद्ध जलेन. हा मग इथं आपण सर आत्मनेपद वापरू आपले शकतो. आपले शब्दाला आपले शब्द तो स्वयं आपले म्हटलं ना. मस्तक स्वयं आपल्याला स्वयं ना. नाही हा अनुभव स्वयं नाहीये ना. मस्तक नाही स्वतः धुतोय ते ठीक आहे पण हा त्याचा अनुभव म्हणजे एक स्वतःला आतमध्ये फिलिंग टाईप जे असतात भावना असतात ना त्या आत्मनेपदी असतात. ओके ओके. तो तो आपले आपले मस्तक. मस्तक असलेले. हा आपले म्हणून स्वयं वापरला ना आपण. शुभाताई घ्या स्वयं पुढचं. की मग स्वमस्तकम वगैरे पण स्वमस्तकम पण चालेल. एक शब्द चालेल. केला तर तिथे विभक्ती एक तिथे एक सोपी सोय संस्कृतमध्ये समास करायचा स्वमस्तके म्हणजे किंवा जसं आपण शुद्ध जलेन केलं तसं एक वर्ड करून दुसरा जो शब्द असतो त्याची विभक्ती बरोबर करायची. ठीक आहे. पण स्वयंमस्तकम चालेल ना? हो हो स्वमस्तकम पण चालेल. ओके थँक्यू. पुढचं हा मी घेऊ का सर? शुभाताई झालं तुमचं टर्न. शुभाताई मी घेऊ. हा घ्या. शुभाताई घ्या. राजा प्रजा का पालन करता है. कोणी जे घेतलं? राजा प्रथम आहे. राजा म्हणजे नृपः. प्रजा का म्हणजे ते द्वितीयच जाईल. प्रजाम आणि पालन करता है पालयती. बरोबर. नृपः प्रजेचे प्रजा प्रजाम म्हणजे पालयती. प्रजां पालयति. प्रजाम पालायची. प्रजेचा पालन करतो. प्रजेचे प्रजा का प्रजेचे द्वितीयच पालन. जातो. काय पालन करतो? प्रजा पालन करतो. हे ती कर्म आहे ना ते म्हणून तृतीय द्वितीया. म्हणून द्वितीया. सर 17 घेऊ का मी? हा शुभा. घ्या सुभाताई घ्या. हाँ दादी कर्म घर को पालती है. हम्म. पितामही आजी बरोबर. गृहस्य रक्षयति. तुम्ही गृहस्य का केलं?
अच्छा नाही पालयते मराठीमध्ये रक्षण आहे सर म्हणून नाही, ते पालयती बरोबर मराठीत आहे, रक्षण पालयती हा बरोबर आहे. पालयते तुम्ही हा ते गृहस्य का केलं असं विचारलं मी. घराचे असं आहे ना. हा, पण संबंध आहे का तिथे? नाहीये ना, हा संबंध नाहीये, त्यामध्ये षष्ठी नाही येणार. तिथे म्हणजे द्वितीयाच येईल का? द्वितीयाच येणार तिकडे. ग्रहम म्हणून ते गृहम गृहम. सर पितामही गृहम गृहम पालयती. गृहम पालयते. बरोबर. अच्छा तर हे पुस्तकात दोन्ही रक्षण करतो, राजा प्रजेचे रक्षण करतो हा आणि आजी नाही घराचे रक्षण करते, हा, असं मग आहे रक्षती दोन्ही. येणार, हा पालयतीच्या रक्षते म्हणजे रक्षते रक्षती येणार. तेवढंच रक्षती. रक्षते रक्षती. रक्षते. सीमाताई घ्या. हाँ, पिता पुत्र पिता का पुत्र पालन का पालन करता है. पिता पुत्रम जनक पालयति किंवा जनकः, हा, जनकः पुत्रम पालयति. बरोबर. जनक पुत्र किंवा पिता पुत्रम पालयती. पिताचा मूळ शब्द पितृन आहे, त्यामुळे त्याची प्रथमा पिता आहे, म्हणून ते पिता आलं. किंवा तुम्ही जनकः म्हटलं तरी जनकः पुत्रम पालयती चालेल. तर तृतीया का नाही येत बरं? म्हणजे मतलब कोणाची? पुत्र कुठच्या का वाक्यात? पुत्र का हा काय मतलब पालन करतो? करणकारक नाहीये होत का ते? काय पालन करतो? पुत्र पालन करतो. कोण करतो? पिता. म्हणजे पिता तर कर्ता आहे. काय पालन करतो? कर्म आहे ना ते. पिता नाही होणार का सर? काय ते? पिता हा अनेक वचनी करताय तुम्ही. देवा नाही, पुढे अनुस्वार नाही लागत त्याला. नाही, कशाबद्दल म्हणजे पिताचं तुम्ही हा, पिता पिताला पिता ऍक्च्युली पितृन मूळ शब्द आहे त्याचा. आणि पितृचं मला वाटतं प्रथमा जी आहे ती पिताच आहे, त्यामुळे तिथे आपण पिता वापरले तिकडे. मूळ शब्द पिता नाही आहे, मूळ शब्द पितृन आहे. ठीक आहे, तर पितृन पितृ मातृ भातृ हे जे सगळे शब्द आहेत तर ते त्याप्रमाणे चालतात आणि त्याची प्रथमा एक वचन पिता आहे. पिता आहे, त्याला विसर्ग लागत नाही म्हणजे सर त्याला विसर्ग लागत नाही. हा, म्हणजे ते पिता पितरो पितरम पितरः असं आहे त्याचं ते विभक्ती. मग कशाप्रमाणे चालेल सर? पितृ हा मूळ शब्द आहे त्याचा, त्यामुळे त्याची विभक्ती त्या पितृप्रमाणे म्हणजे पितृ मातृ भातृ हे जे शब्द आहेत तर त्याचं विभक्ती वेगळ्या प्रकारे चालते. ओके, कोण आहे आता? सायलीताई घ्या पुढचं वाक्य. हाँ सर। मैं उसका पालन नहीं करूंगा। अहम उसका तेषां उसका किंवा त्याला ना, मी त्याचा त्याला त्याचे पालन करणार किंवा नाही. त्याचे म्हटलं तरी तो संबंध होत नाही ना, पालन आणि ते द्वितीय येईल म्हणजे द्वितीयाच येणार ती. हा हो, ते तम येणार ते. हा अहम तम न पालयति नाही, करूंगा आहे ना. पालयामि न पालयिष्यामि पालयिष्यामि. बरोबर. अहम तम न पालयिष्यामि. करूंगा असल्यामुळे भविष्य काळ आलं, अहम असल्यामुळे उत्तम पुरुष आलं, ते उत्तम पुरुष एकवचन पालयिष्यामि. सवेदाताई घ्या पुढचं वाक्य. हो सर। क्या तुम खेती के लिए बैल का पालन करोगे? किन त्वम खेती के लिए खेता येईल सर ते? खेती केली आहे म्हणजे काय आहे? साठी ना, म्हणजे आपण काय म्हटलंय, साठी असेल तर काय विभक्ती येते? प्रथम चतुर्थी येते. चतुर्थी येते. खेती केली. हा, क्षेत्र किंवा कृष
हा पण शब्द चालेल तिथे, कृष किंवा क्षेत्र. हा. क्षेत्रस्य क्षेत्राय नाही, चतुर्थी पाहिजे क्षेत्राय आपल्याला. क्षेत्राय येणार ना? सर क्षेत्रात्रम क्षेत्राय येत नाही का? क्षेत्रार्थम येऊ क्षेत्राय शकेल का? काय ते? क्षेत्राय क्षेत्रार्थम क्षेत्राय पण चालेल. क्षेत्रार्थम क्षेत्र हा क्षेत्राय शेतीसाठी आपण म्हटलं तर क्षेत्र, हा ते पण चालेल. अर्थम पण वापरलं तर क्षेत्राय चालेल. चतुर्थी येईल का? क्षेत्रार्थम पण चालेल बलिवर्धः तिथे. हा, पण चतुर्थी वापरा तिकडे. हा. क्षेत्राय बलिवर्धः न पालयसि न पालयी, तुम आहे ना, तुम आहे ना, म्हणजे मध्यम पुरुष आहे, राईट. पालयिष्यसि, पालयिष्यसि. इथे वृषभान त्याने अनेक वचन केलंय. ते अर्थ म्हटलं ना, कृषिकाय अर्थम, बघा इथे दिलंय त्याने, कृषिकाय अर्थम वृषभान पालिष्यसी. ठीक आहे, म्हणजे कृषीसाठी वृषभान अनेक वचनी केलंय. इथे एक वचनी दिसतंय वाक्य. बैल का, बैलोंका नाही लिहिलंय, त्यामुळे ते वृषभान, हा ते बरोबर आहे, वृषभम पाहिजे तिकडे. मग किम त्वम कृषिकाय अर्थम वृषभम पालिष्यसी. न पालयेश अच्छा शुभान. वृषभ देवप्रमाणे नाही चालणार वृषभ. हो ना, देवान ना, देवम देवो देवान म्हणून वृषभान लिहिलंय. पण इथे एक वचनी दिसतंय मला, बैल का पालन, बैलोंका पालन नाही लिहिलंय, त्यामुळे ते वृषभांच्या ऐवजी वृषभम येणार तिकडे. पालिष्यसी. बलिवर्धः बलिवर्ध पण त्याचं मग हा बलिवर्ध तर त्याचं मग ते तुम्हाला हे वापरायला लागेल, द्वितीय एक वचन वापरायचं, तर बलिवर्धम मिळणार तिथे मग ते. ओके, चला आता आपण संधीकडे जाऊया. मला वाटतं आपण संधी बघूया. उषाताई आहेत ना? उषाताई, आहे ना. हा घ्या. परवाच्या दिवशी थोडस वाचलं होतं ना संधीचं, आठवतंय का काही? हो. काय आठवतंय? ई प्लस य प्लस आ या. सांगा एकीने. हे सांगू भाग्यश्री? हो सांग. पहिल्या स्वर यण नियम खूप बारीक येतोय उषाताई. उषा तुमचा आवाज लहान येतोय. हा बारीक येतोय. हा, नाही ठीक आहे, आता ठीक खूपच झालं जरा. बारीक येतो. नियम आणि आपण आता हे संधीचे जे उषाताईंचा आवाज चांगला येत असला तरी दुसऱ्या काही अनम्यूट ठेवून स्वतःशीच ते बोलतायत. त्यांना जरा शांत राहायला सांगितलं तर बरं होईल. बरोबर. सर हे अगदी खरं आहे. पुन्हा जरा वर्गात डिस्टर्ब व्हायला लागलाय. अभ्यास खरं म्हणजे छान चाललाय आपला. स्वरसंधीचा आपण पहिला नियम पाहतोय. पहिला नियम आपण बघितला त्या दिवशी. कोणाला आठवत असेल तर सांगा, असं मी म्हटलंय. तर कोण सांगणार आहे पहिला नियम? मला सांगितलं होतं ना ताई, तुम्ही भाग्यश्री सांग ना. मी सांगत होते, पुन्हा मध्येच सुरू झालं म्हणून बसले गप्प. बरं सांग. पहिला नियम काय बघितला आपण? स्वरसंधीचा यण नियम आहे ह्रस्व किंवा अथवा दीर्घ ई उ रू स्वरों के आगे, विजातीय स्वरों के आगे आने विजातीय स्वरों के आने पर उनका क्रमशः य व र हो जाता है. इस नियमानुसार का स्वरूप यह होगा. मग ते पुढं उदाहरणार्थ ई प्लस वाचायची उदाहरणं तर समजतं पटकन. अगदी ई पहिल्यापासून य अ बरोबर य असं वाचायचं. ई अधिक अ बरोबर य म्हणजे यदि अधिक अपि बरोबर यद्यपि. आता ह्याच्यात ई आणि अ कुठे आलाय? ई म्हणजे काय, ह्रस्व दी आणि अपीचा अ. म्हणजे यदी मध्ये दी मध्ये ई आलाय आणि अपी मध्ये अ मध्ये अ आहे, म्हणजे तो ई अधिक अ बरोबर य झाला, म्हणून तो झाला यद्यपि. समजलं का? पुढे पुढचं वाचू? पुढचं अजून एक उदाहरण आहे, ते पण वाचायचं.
हा इति अधिक अत्र इत्यत्र हा आता म्हणजे इथे कसं इतीचा काय इत्यत्र झालं ते मला सांगायचं. हा इति ती ऱ्हस्व आहे त्याचा ई, अत्रचा हा अ. हा मग ई आणि अधिक दोन्ही अ मिळून काय झाला तर य झाला आणि झाला म्हणून तो इत्यत्र. यला जोडला गेला हा इत्यत्र. आता दुसरं उदाहरण कोण वाचणार आहे? सर कोणाची हे आहे टर्न सांगा ना. सविता ताई घ्या. मी वाचू? सविता ताई घ्या. कविता ताई सविता वाचा. ताई. सविता ताई. ई प्लस आ या यदि हम्म. अधिक अहम यद्यहम. आता मला हे दुसरं सांगा इथे अनु की इथे अधिक ई आणि आ अय कुठे आलाय? अन्वयः. यदी मध्ये ई ऱ्हस्व पहिली आहे ऱ्हस्व आणि अहम मध्ये ओय. अ आहे मग हे मॅडम. कुठलं उदाहरण होईल सांगा? हा आ नाही. हा मग हे यचं उदाहरण यद्य होतंय. अहम. यद्यहम हा हे उदाहरण हो कुठल्याचं झालं? ई अधिक अ बरोबर य त्याचं पहिल्याचं उदाहरण झालं. झालंय. हा हो बरोबर. हो हा हो हो. आता हे दुसरं उदाहरण पण बघा आणि कोणाचं आहे? दुसरं आहे नाही नाही इथे नको अनु जाऊया आपण अधिक. कारण हे अजून उकार आपण घेतला नाहीये. आपलं एकच झालं. अच्छा. हा एकच झालं आपलं. आता हे पुढचं उदाहरण आहे बघा. हा उ अधिक अ बरोबर व. तिसरं कोण वाचणार आहे? कोणाची टर्न आहे? पटकन या. सरोजिनी ताई घ्या. सरोजिनी ताई घ्या. हे दुसऱ्याचं आपण वाचलं नाही मॅडम. मी ते पण वाचते मग पुढचं वाचते. ई अधिक आच या आणि ते अति अधिक आचार मध्ये तो पुढे आहे तिथे ई अधिक आचा अत्याचार होतो. या येणार तिथे. बरोबर बरोबर हा तर उदाहरण त्याचं शोधले. उदाहरण तिकडे आहे आणि उ अधिक अ बरोबर व च अनु अधिक अय च अन्वय. बरोबर तुम्ही सांगितलं ते अगदी बरोबर आहे. अत्याचार हे त्याचं उदाहरण आहे. दुसऱ्याचं ई अधिक आ बरोबर या होतोय आणि म्हणून ते अति मधला ई घेतला आणि आचार मधला आ आला. हे दोन्ही स्वर आहेत. तर हे दोन्ही स्वर एकत्र आले की झाले या झाला त्याचा. म्हणून तो याला जोडला गेला अत्याचार हा असं झालं. लक्षात ठेवा हा. आता तिसरं उदाहरण. तिसरं काय आता आपण घेतोय उ अधिक अ बरोबर व. आता हे कोण वाचणार आहे? संजीवनी ताई घ्या. उ अधिक अ बरोबर व भानु अधिक अस्तः भानवस्तः. 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 न अर्धा झाला व आला भानवस्तः. आणि मग ह्याचा विग्रह करायला सांगितला. समजा तुम्हाला परीक्षेमध्ये शब्द आला भानवस्तः त्याचा विग्रह करा तर कसा कराल? भानु अधिक अस्तः भानवस्तः. लक्षात राहील का? नेमकं हेच उदाहरण येईल बघा. हा आता पुढचं पण बघा. मॅडम काय काय म्हणाला? वाचा ना. भवतु अधिक अस्त्र भवत. याच्यामध्ये काय आहे? तू मध्ये काय आहे? उ. स्वर कुठला आहे? तू मध्ये उ स्वर आहे आणि अ हा स्वर त्याच्यामध्ये मिसळला तर काय होतं? उ अधिक अ बरोबर काय होतं? व होतं. आपण बघितलं ना. मग आता हे काय होणार? भवतु अधिक अत्र. आता त झाला अर्धा आणि त्याला व जोडला. भवत्वत्र. 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 हा मागे आपण एक शिकलो होतो त्याच्यामध्ये पण होतं ना मध्वरी म अ. केव्हा शिकलं होतं? मधु अधिक अरी झाला होता आपला ना मागे. मधु उ अधिक उ अधिक मधु अरी. बर. मधु अधिक अरी. तर आता उ अधिक आ बरोबर वा. रंजना ताई. त्याचं कुठलं उदाहरण आहे? पितृन्मिती. पितृन्मुती. पितृ अधिक तृ अर्धा मोडा. हा तो तृ आहे. मग ह्याचं उदाहरण कुठलं आहे? अर्धा आहे तो म्हणजे पितृ. अधिक
नाही तो आल्यामुळे रच आहे. पूर्ण रू आहे, त्र होतं. ऋषीचा रू आहे ना, त्याचं ते आहे उदाहरण. इथे सु अधिक खालचं आहे, आगतम खालचं आहे. आहे, स्वागतम आहे. अधिक आ बरोबर वा होत आहे. खालची येते त्याचं हा. उदाहरण कोणतं आहे? हा, सु अधिक आगतम, स्वागतम. हो बरोबर. सु बरोबर अधिक आहे. आ सु अ हा बरोबर बरोबर स्वा. आहे. स चा उकार आहे हा. सु म्हणजे उकार अधिक आ दोन्ही स्वर जोडल्या गेले की आ त्याचा जोडला झाला स्वा वा झालं. म्हणून स्वा स्वागतम. सु अधिक आगतम स्वागतम. अगदी बरोबर. तृ अजून अधिक कुठलं आहे रू का उदाहरण? हा तृ ध्रुव आता पुढचं आहे. पुढचं आहे तृ आता. अधिक रू आहे बघा. रू रू अधिक इथे अ अजून एक आहे, बरोबर. भानू अधिक नाही, उ अधिक आ आहे ना. उ आहे अधिक का? अ येते. हम्म. अनु अधिक अन्वय आहे ते नाही. हो. आ पाहिजे ना आपल्याला. आ क पाहिजे. आहे इथे. हा इथे उदाहरण नाहीये. अधिक आपण आदेश नंतर बघू आणखी कुठे सापडतायत का आपल्या उदाहरणात. पित्राधिक आदेश नाही होणार का? पित्रादेश रू अधिक पण तो आ रूच आहे ना. ना ताई. हा रू अधिक आ घ्यायचं ना आता पुढचं घ्यायचं ना. रू अधिक अ बरोबर र. नाही ऋषीचा र रू नाही आहे. र रू अधिक आ म्हणजे रा जे आहे ना ते ते नंतरचं आहे कसं आहे? उदाहरण. एवढी का नाही करताय? लाईनीत जातोय आपण. रू अधिक अ बरोबर र. सु तुम्ही अधिक गतम स्वा गतम पितृऋणम नाही पण हे र झालं परत. रू अधिक अ बरोबर र झालं. कुठे मिळतंय का उदाहरण इथे? नाही ह्याच्यात नाही. ते दिसत नाहीये. हे आहे ना, पितृ अधिक अनुमती ही आहे ना. पितृनुमती आहे. हा पितृ अधिक अनुमती. हो बरोबर. हे वरती गेले बघा उदाहरण. पितृ अधिक पण वा झाले ना ते. पहिल्याच आहे. पितृ अधिक अनुमती पित्रनुमती ही. उ अधिक अ बरोबर व झालंय. पित्रनुमती ही. त्र झालाय. र र सॉरी. र झालं रू ना. अधिक अ बरोबर र झालाय. त्याचं आहे ते र झाला म्हणून ते पित्र झालंय. कळलं का? हा पितृ होत आहे अधिक अनुमती ही म्हणजे याचा रुकार अधिक याचा अस्वर ते रू अधिक अ मिळून झाला र म्हणून पित्र त राहिलाच तसा ना. मग त्याचं पित्रनुमती ही. पित्रनुमती ही. हो ही हो उदाहरणं तुम्ही होत लिहून आहे. घ्या बरं का. ही ना परीक्षेत येतातच. हमखास येतात. ऍक्च्युली लक्षात ठेवण्यासाठी आधी पितृ अधिक हा अनुमती हे जे दिलेलं आहे, तर खरं आपल्याला स्वर वेगळे काढायचे. तर काय होणार? पित म्हणजे त पाय मोडका अधिक रू अधिक अ अधिक अनुमती. तर त्यातले मधले जे दोन स्वर आहेत त्याचा र झाला. आधी जो पाय मोडा होता त्याच्या त आणि र एकत्र म्हणजे पित्र झालं. आणि अनुमती ही पित्रनुमती ही असं झालं ते. एक पुढचं उदाहरण आहे. पितृ अधिक आदेश. रू अधिक आच ताई मिळालं. हा रू अधिक आच पितृ घ्यायचं ना. अधिक आता पुढचं आदेश. आलं. हा पुढचं. रू अधिक आ बरोबर रा झाला. म्हणून मग त्याचं काय झाला? पित्रादेश हा झाला. पित्रादेश. पितृ अधिक आदेश हा पित्रादेश हा झाला. हो हो अजून एक सांगा मला. मात्राज्ञा असं जर मी तुम्हाला उदाहरण दिलं तर त्याची फोड कशी कराल? मात्राज्ञा असं मी तुम्हाला उदाहरण दिलं तर त्याची फोड कशी कराल? मातृ संधी अधिक विग्रह आज्ञा. कसा कराल? आज्ञा काय सांगा. मातृ बरोबर आहे. अधिक आज्ञा. बरोबर. मातृ अधिक आज्ञा म्हणजे मात्राज्ञा झाली. अशी आपण उदाहरणं जरा शोधून काढायची आणि लिहून ठेवायची. कारण परीक्षेमध्ये आपल्याला उदाहरणं द्यायला सोपं पडतं मग. तर हा पहिला नियम झाला. लक्षात आला का? काही प्रॉब्लेम आहे का? एक ते उदाहरण जे आहे पितृ अधिक ऋणम त्याच्यामध्ये त्याचा म्हणजे कुठला आहे याच्यातला आहे तो पितृ पितृ अधिक ऋणम. पितृणम ते मला वाटतं पुढे येत आहे. थांबा. हो का? हा ते उदाहरणामध्ये इथे आहे. नाही पण तो ती दीर्घाकार झालाय ना. ती दीर्घ संधी आहे ती. दीर्घ दीर्घ संधी आपलं संधी आहे झालंय. ती.
हा झालंय आपलं ते हे. ह्याच्यात का आलं माहित नाही. हा तेच हा इथे पितृ अधिक त्यामुळे ऋणम म्हणजे आता बघा तृ हा मधला पहिला तृ आहे ना तो पितृऋणम. ऱ्हस्व आहे आणि हा ऋणम मधला ऋ पण ऱ्हस्व आहे. तर बघा खाली 2 वाट्या आल्यात म्हणून ऋला तो खाली दीर्घ झालाय ना हो म्हणून हो तो पितृणम दीर्घ झालाय झाला. हा म्हणजे तर रू दीर्घ अधिक संधी रू झाला. पितृणम. हा पितृऋणम. पितृणम बरोबर. हा दीर्घ संधीचा नियम आहे. हा यण संधीचा नियम नाही, हा दीर्घ संधीचा नियम आहे. आपलं हा झालंय हे आधी. हे झालंय पण हा इथे का आलं ते म्हणून विचारलं बेस. ठीक आहे, आलं तर हा आलं, ठीक पण आहे. आपल्या सगळ्यांना कळलं तरी आलं हो म्हणूनच, हो नाही का? हा हम्म. हा हा. त्यातनं जास्तीत जास्त चांगलं शोधायचं आपण. मॅडम पुढे रू जाऊया. रू काय काय झालं, काय विचारायचंय? सॉरी रू अधिक अ बरोबर र. हा मातृ अधिक अंश मात्रांश होईल का? मात्रांश हा परत सांगा, उदाहरण सांगा. हो होईल रू ना. अधिक अ बरोबर र. हो हो मातृ हो अधिक अंश हो बरोबर मात्रांश बरोबर. हो बरोबर होईल ना? हो बरोबर होईल. हो मात्रांश हा होईल का? मात्रांश होईल? ते काय विसर्ग असेल तर विसर्ग लिहायचा, नसेल तर नाही लिहायचा. जे ओके दिलेलं ओके असेल त्याप्रमाणे लिहायचं. ओके हम्म. पण ते ओके आता मात्रांश सामान्य होणार हा, तिथे मात्रा नाही होणार ते हा. हा आकारांत आ मातृ नाही होणार अधिक अ होईल अंश ना. असेल तर मात्रांश होणार ते. मात्रांश 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 नाही अंश म्हणजे ऱ्हस्व आहे ना, आ नाही येतो. मात्रांश होईल का? मात्रांश होणार. मात्रांश बघा आता पुढे नियम येत आहेत, मात्रांश आपण घाई नको करूया. ऐका, हं. कोणत्याही संधीविषयी सामान्य नियम बघायचे आता. उपसर्ग व धातू. उपसर्ग म्हणजे काय? आता प्रक्षालय ते वगैरे लिहिलं तसं प्र आधी आलेला जो असतो म्हणजे तो. जो आधी लागतो आलेला तो. आधी हा लागतो. हा. उपसर्ग व धातू. धातू म्हणजे काय? धातू म्हणजे काय? क्रियापद 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 बरोबर वापरतो. क्रियापदाचा मूळ जो असतो तो मूळ धातू. रूप. हा बरोबर. वर्ब ऍक्शन वर्ब. उपसर्ग ऍक्शन व वर्ब. धातू. ऐका, तसेच समासामध्ये येणारी अक्षरे यांचे संधी केलेच पाहिजेत. बघा हा नियम आहे कंपल्सरी. म्हणजे जसं आत्ता आपण बघितलं बघा, कुठलं सु अधिक कुठलं वापरले बघितलेलं ते आपण स्वागत स्वागतम काहीतरी बघितलेलं ना. हो हो. हा, तर सु आणि त्याच्यामध्ये आगतम. सु हा उपसर्ग आहे हम्म. आणि कुठे गेलं ते? आगतम. हा, उदाहरणार्थ स्वागतम इथे दिलंय बघा. उदाहरणार्थ स्वागतम. मग इथे काय झालं? सु अधिक आगतम, त्याचं काय झालं? स्वागतम झालं. आता हा सु हा उपसर्ग आहे आणि सरांनी काय सांगितलं? सुचा अर्थ नेहमी चांगल्यासाठी वापरतात. म्हणजे चांगल्या प्रकारे जे येणाऱ्यांचं चांगल्या प्रकारे तुम्ही त्यांना अभिवादन करतात, त्याला स्वागत म्हणतात. हा, म्हणजे सु हा आहे उपसर्ग आणि आगतम म्हणजे येणाऱ्याचं स्वागत करणं. येणाऱ्याचं स्वागत करणं म्हणजे झालं स्वागतम झालं. हा, म्हणजे येणाऱ्याला चांगल्या प्रकारे तुम्ही ट्रीटमेंट देता, त्याला स्वागत म्हणतात. तसेच महा अधिक ईश. आता महा परत काय आहे? उपसर्ग आहे. आणि ईश असं जर हा, तर त्याचं काय होईल? महेश. म्हणून तुम्ही महेश. महा अधिक ईश म्हणजे महा ईश असं नाही लिहू शकणार, किंवा सुआगतम असं नाही लिहिणार. मग तुम्ही काय लिहिणार? स्वागतमच लिहिणार किंवा महेशच लिहिणार. किंवा असं बोलणं किंवा लिहिणं सुद्धा अशुद्ध आहे. असा हा एक सर्वसामान्य नियम आहे. हा, उपसर्ग व धातू तसेच समासामध्ये येणारी अक्षरे यांचे संधी केलेच पाहिजेत. आणि उदाहरण आपल्याला 2 दिलेली आहेत, स्वागतम आणि महेश, अशी दोन्ही उदाहरणं दिलेली आहेत. आता वाक्याला हा नियम नाही. वाक्यात संधी होतातच. काही ठिकाणी केले नाहीत तरी ते अशुद्ध मानत नाहीत. वाक्यामध्ये जर काही ठिकाणी संधी केले नाहीत तर ते अशुद्ध मानत नाहीत.
हॅलो, आवाज येतोय? हो येतोय. हो येतोय. येतोय. हा, मध्येच फोन आला एक, मी घेतला नाही पण. वाक्याला हा नियम नाही. सर वेळ आहे का? आहे वाक्यात संधी होतो. हा, आता संस्कृत भाषेत